शिवसेना एकसंध असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा जो आहे तो खासदार संजय राऊतांनी केला। यानंतर मोठी चर्चा आहे। शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय संघर्ष पेटला आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर तिखट शब्दात टीका केली जाते। आता जुने राजकीय संदर्भ देत कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। त्यात संजय राऊतांनी गोप्यस्फोट करत शिंदेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। राऊतांनी हा दावा करताना पृथ्वीराज चव्हाणांचा संदर्भ दिला, पण चव्हाणांनी मात्र या दाव्यावर बोलणं टाळलं। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र या दाव्याची खिल्ली उडवली। शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची देखील चर्चा होती। काही आमदार नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात। संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते, तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं, नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का? उद्धव ठाकरे घाबरत होते? त्यांच्यावरती जबाबदारी टाकून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न का करत होतात जर ते काँग्रेसमध्ये जाणार होते तर? म्हणजे तुम्ही त्यांना त्यावेळी घाबरत होतात। त्यांची लोकप्रियता आहे। एकीकडे राऊतांनी शिंदेंबाबत दावा केलाय, तर दुसरीकडे मात्र तब्येतीचं कारण देत उद्धव ठाकरेंना बाजूला सारून संजय राऊतांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याचा कट रचला होता असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केलाय। पाहूया। आणि सत्तेसाठी लाचारी ही यांनी पत्करली आणि त्याचे सगळे साक्षीदार हे संजय राऊत सारखे लोक त्यांच्या बरोबर होते। त्यांना काही का असेना त्यांना ही शिवसेना संपवायची होती। त्याचा खरा सूत्रधारापैकी एक ते संजय राऊत होते, ज्यांनी आम्हाला वारंवार सांगतो आम्हाला वेगळा गट स्थापन करायला सांगितला होता। आपण वेगळा गट स्थापन करूया आणि उद्धव ठाकरेला प्रशासन चालवता येत नाही, त्याच्या विरोधात सुद्धा आपण बोंब मारूया, असं हे सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा त्याचं हे वाक्य कायम होतं। उद्धव ठाकरेंना काही का असताना त्यांचा तब्येतीचं कारण सांगून किंवा आणखीन काही कारण सांगून त्यांना खाली उतरायचं होतं। इव्हन लंडनला जाऊन त्यांचं जे काही ऑपरेशन होणार होतं ते सुद्धा थांबवलं गेलं। ते यासाठी की त्यांना सुद्धा माहीत झालं की हे जर झालं तर आपलं नाव कसं तरी पुढं यावं आणि मुख्यमंत्रीपदी संजय राऊत स्वतःच इच्छा व्यक्त करत होता, हे सुद्धा लपून राहिलेलं नाही। यांनी अनेक वेळेला त्यांच्या नेत्यांना विचारा, आरे कारेच्या भाषेत बोलायचा, एकेरी भाषेत। त्या उद्धवला काय कळतं म्हणायचा, त्यांना काय कळतंय का, तो काय ह्याला ऐकीचा आहे का, अशा भाषेमध्ये बोलणारे ते होते। हे सर्वांना माहिती आहे, आजही ते त्याच भाषेत बोलतात। हे आताही त्यांच्या नेत्याला विचारा।